पूर्ण भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. परवा झालेली जी सेमीफायनल होती त्याच्यामध्ये महिला भगिनींनी जे केलेलं प्रदर्शन होतं हे जागतिक स्तरावरचं होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की हा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या इंडियाच्या महिला भगिनी जिंकतील आणि नवीन क्रिकेटमधला इतिहास घडवतील. 40 वर्षानंतर 77 वरून अमोल ककार या ठिकाणी आमदार झाले. खूप अपेक्षा या जनतेच्या आहेत. काय आश्वासन तुमचं राहील सरकार म्हणून? आज अमोलजींच्याच पुढाकारानं लोक कलावंतांचा जो सत्कार होता त्या सत्कार कार्यक्रमासाठी मी आलो होतो. संगमनेरच्या इतिहासामध्ये पहिला हा सत्कार कार्यक्रम होता आणि म्हणून मी भाषणामध्ये देखील सांगितलं की लोकप्रतिनिधींची शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायची मानसिकता लागते. ती सुदैवानं अमोलजींमध्ये आहे आणि त्यांनी MIDC ची मागणी केलेली आहे. ती MIDC महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागामार्फत आम्ही नक्की संगमनेरमध्ये प्रस्थापित करणार आहोत. काल महाविकास आघाडीचा मोर्चा झाला, मनसेचा मोर्चा झाला, काँग्रेस सरकार किंवा दुबार मतदान यावरून ज्या पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे कसं पाहता येतं? मी अनेक वेळा असं सांगितलंय की आपण सगळे मतदार आहात. त्यांनी केलेली मागणी की आपण प्रत्येकजण करत असतो, गेली कित्येक वर्ष करत असतो. ज्या वेळेपासून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालाय त्यावेळेपासून आपल्या मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ही बघण्याची प्रथा आहे. पण काही लोकांनी आजपर्यंत कधी मतदार याद्याच बघितल्या नव्हत्या, ते आता हल्ली बघायला लागले. त्याच्यामुळे त्यांना ते कुतूहल आहे. मतदार यादीतनं नाव गेलं असेल तर कसं आणायचं यासाठी तारीख दिलेली असते. आपलं नाव दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर तारीख दिलेली असते. क्लेरिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. परंतु फेक नरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीनं हा केविलवाणा प्रकार आहे. आणि कालचा जर मोर्चा बघितला तर मला असं वाटलं त्याच्यामध्ये विस्कळीतपणा होता. कुठेही नेते एकत्रित नव्हते. माझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे की तुझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे हे मागण्यामध्ये सगळे मग्न होते. ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होता त्यातले 2 नेते गर्दी जमण्याची वाट हॉटेलमध्ये बघत होते. हे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मोर्चा काढून कसलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रातले मतदार हे शुद्ध आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार आहे. दुबार मतदार दिसले तर फोडून काढा ही भाषा तुम्हाला कशी वाटते? ते भाषणात ठीक आहे ना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.